असा करा नाही का असा करा कोणाच्याही डोळ्यात लाईट सोडू नये डोळे जातात माझा संबंध तो किती
माझा संबंध किती माझा संबंध तो माझा संबंध तो किती चुकवा लोकाची फजिती 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 एकाने ना पांडुरंगा एकाने ना पांडुरंगा एकाने ना पांडुरंगा काने ना पांडुरंगा तुम्ही सांगत सा जगा 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 तुका म्हणे याजसाठी तुका म्हणे याजसाठी तुका म्हणे याजसाठी तुका म्हणे याजसाठी मज घेता नाही मज घेता नाही तुटी मज घेता नाही तुटी मज घेता नाही तुटी मज घेता नाही तुटी एकाने ना पांडुरंगा एका नेना पांडुरंगा ना पांडुरंगा काने ना पांडुरंगा सांगता सा जगा तुम्ही सांगता सा जगा तुम्ही सांगत सा जगा तुम्ही सांगत सा जगा तुम्ही सांगत सा जगा तुम्ही सांगत सा जगा गोपार कुमारी गोपार कुमार गोपार कुमार गोपार कुमार गोपार कुमार गोपार कुमारी गोपार कुमार चला हरिभक्त पारायण विठ्ठल महाराज हरिभक्त पारायण जठार बाबा असं पाहिजे माईक मला हा हा बरोबर आहे ना ऋण वैर हात्या ऋण वैर हात्या ऋण वैर ऋण वैर हात्या 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 हे तो न तुटे नानिता हे तो न तुटे नानिता हे काने न पाडो रंगा आय 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 हे काने न पाडो रंगा आय 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 न तुटे नोदित हे तो न तुटे नोदित एकाने न पांडुरंगा एकाने न पांडुरंगा ऋण वैर हात्या आय 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 ऋण वैर हात्या ऋण वैर हात्या हाय 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 ऋण वैर हात्या राम हरे हरे हे तो न टूटे नैनिता 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 नैनिता
तुटे हे न तुटे न दिता हे कानेला पांडुरंगा आय 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 हे कानेला पांडुरंगा आय 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 तो न तुटे नोदित हे तो न तुटे नदित हे तो न तुटे नोदित हे कनेनु पांडुरंगा हे कनेनु पांडुरंगा तुम्ही सांगत जगा तुम्ही सांगत जगा 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 तुम्ही सांगत असे जगा जगा तुम्ही सांगत असे जगा तुम्ही सांगत असे जगा तुम्ही सांगत असे जगा
तुम्ही सांगत जगा तुम्ही सांगत जगा एकाने न पांडुरंगा एकाने न पांडुरंगा पांडुरंगा माझे बापा हरा शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी भगवान जय ज्ञानेश्वर महाराज जय राजाधिराज रामचंद्र भगवान जय पवन सुत हनुमान छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज सनातन हिंदू धर्म की तो न सुटे निधिता एका नेणा पांडुरंगा तुम्ही सांगतसा जगा माझा संबंध तो किती चुकवा लोकांची फजिती एका नेणा पांडुरंगा तुम्ही सांगतसा जगा तुका म्हणे याजसाठी तुका म्हणे याजसाठी मज घेता नये तुटी एका नेणा पांडुरंगा तुम्ही सांगतसा जगा पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करू दूसरे चरण संताजी दूसरे चरण संताजी दूसरे चरण संताजी जगुमादाने कथेचा विचारू दादाने कथेचा विचारू जगुमादाने कथेचा विचारू बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका मौलवबद्ध जटाम सुवल्कपटाम संसक्त मूलच्छटाम अच्छिन्नामर संकटाम मखपटाम मध्यस्थ गोदा तटाम सीता सन्निकटाम सलक्ष्मण भटाम वामांगटूनोत्कटाम रामाख्याम प्रगटाम कृतोट्टजनटाम देवीं भजे टव्यटाम वेदानुद्धरते जगन्ति वहते भूगोलमुद्विव्रते दैत्यं धारयते बलिं छलयते क्षत्रक्षयं कुर्वते पौलस्त्यं जयते हलं कलयते कारुण्य मातन्वते म्लेच्छान मूर्छयते दशाकृती कृते श्री कृष्णाय तुभ्यं नमः. सेवेसाठी निवडलेला अभंग
पंढरीरायाचे भक्त जगद्गुरु तुकोबाराय महाराज, वैराग्याचा पुतळा, भक्तीचा जिव्हाळा, प्रेमाचा मळा, चैतन्याची चितकळा संत तुकाराम महाराज. घरात नाही धान, पोटात नाही आन, गावात नाही मान, पण चित्तात समाधान. संत तुकाराम महाराज. घरात मोडकी खाट, फुटका माठ, गडकताट, शेवटी वैकुंठाची वाट, असा ज्यांच्या परमार्थाचा थाट, आपलं कीर्तन चाललं गोदावरीच्या काठ. विश्वाचे गुरु, जगाचे गुरु, अशा खंडाचे गुरु, भारताचे गुरु, महाराष्ट्राचे गुरु, मध्य महाराष्ट्राचे गुरु, नाशिकचे गुरु, त्र्यंबकेश्वरचे गुरु, टाकळी शिंपीचे गुरु, माझे गुरु, तुमचे गुरु, इथून पुढे कीर्तन सुरू. अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह. सालाबाद प्रमाणे वर्ष 26 आहे आणि 26व्या वर्षाचं हे तिसरं कीर्तन आहे. बरोबर आहे ना. ग्रंथराज ज्ञानेश्वरीचा पारायण सोहळा आहे. यामध्ये आपल्याला गुरुवर्य वैकुंठवासी श्री गोपाळ बाबा यांचा कृपाशीर्वाद आहे. पुजारी वैरागी बाबा. तर त्याचप्रमाणे त्यांचा आशीर्वाद आहे. समस्त ग्रामस्थ मंडळी, भाऊसाहेब महाराज बोडके आहेत. त्याचप्रमाणे आणखी काही मान्यवरांचा आशीर्वाद आहे. वीणापूजन करणारे भरपूर नाव आहेत यामध्ये. आणि यात मृदंगमणी जे आहेत रामेश्वर महाराज काळे आहेत, सौरभ महाराज कांडळ आहेत, काकडा करणारी मंडळी आहेत. त्याचप्रमाणे गावातली भजनी मंडळी आहे. गायक मंडळीमध्ये विठ्ठल भाऊ पवार आहेत, कैलास महाराज घुगे आहेत, भीमाजी महाराज रुमणे आहेत, सुरेश भाऊ देशमानकर आहेत, शबुतात्या औंढेकर आहेत, मनोहर नागरे आहेत. आता इतकी नावं घेणंही शक्य नाही. वीणेकरी एकच असतो, पण तुमचे इथे 6 वीणेकरी लिहिलेले आहेत. ठीक आहे, सर्वांचं अभिनंदन आहे. आणि त्याचप्रमाणे हार्मोनियम वादक जे आहेत नवगिरे सर आहेत आणि भोराजी महाराज आहेत. समस्त ग्रामस्थ मंडळी, कीर्तनकार बाबा लोकांना सुग्रास भोजन देणारी मंडळी, त्याचप्रमाणे गावातले टाळकरी, पाहुणे मंडळी टाळकरी, आपल्या कीर्तनामध्ये रामदास बाबा आणि शिंगवेकरही आलेले आहेत. पूज्य श्री बाबांचं नाव नाही माहीत, योगानंद महाराज समोर बसायला पाहिजे होतं. बसा. आणि बसली म्हटली मंडळी आहेत. बाबा तुमचं आडनाव विसरलो मी. जठर महाराज. फरक बरीच झाला तब्येत मध्ये. तुम्ही गाई म्हशी पाळलेल्या होत्या ना. खुणा ध्यानात ठेवतो मी फक्त. हा, सटाण्यामध्ये राहत होते. हा, आता आणखी एक सांगतो. हे बालभजनी मंडळ उभे आहेत, बालिका आहेत, लाऊडस्पीकर मांडववाले, बैठकवाले आणि आमच्या लाडक्या बहिणी. सर्वांना वंदन. कार्यक्रमाला सुरुवात. विठ्ठल जगामध्ये जर पाहिलं तर अनेकांचे अनेकाशी अनेक संबंध आहेत. सुरुवात कुठून झालेली आहे? जगात जर पाहिलं तर अनेकांचे अनेकाशी अनेक संबंध आहेत. अनेक कारणामुळे अनेक संबंध आहेत. मित्र आणि मित्र हा काय झाला? संबंध झाला ना. बरोबर आहे ना. मामा आणि भाचा हा नात्याचा संबंध झाला. बरोबर आहे ना. मी होलसेल दुकानदार आणि तुम्ही किरकोळ दुकानदार, तुम्ही माझ्या दुकानावर माल घेऊन जातात. गिराईक आणि दुकानदार हा काय झाला? संबंध झाला. आणखी सांगू का? सासू आणि सून हा काय झाला? अरे संबंध आहे जिकडे तिकडे. मग आता आणखी सांगतो एक संबंध तुम्हाला. सगळे संबंध आहेत, सगळे आहेत. राजा आणि प्रजा हा काय आहे? संबंधच आहे ना. श्रोता आणि वक्ता हा काय आहे? किती संबंध झाले हो. याचक आणि दाता काय झाला? हा हजारो संबंध आहेत बरं का. आता एकच संबंध सांगतो, शत्रू आणि शत्रू हा संबंध असू नये. मित्र आणि मित्र हा संबंध असावा. शत्रू आणि शत्रू हा संबंध पण आहेच ना. त्याला काय करणार आता? मग त्याचा परिणाम वाईट आहे. कीर्तनकाराच्या हसण्यावर जाऊ नका भाऊ. मला काही वेळेला माझा पश्चाताप होतो.
आणि लोक त्याचीच निवड करतात, बदा बदा असवा. काही हे सांगत असताना असं वाटतं तर आता आपल्याला शत्रूचा संबंध नसावा. मुंगसाचा आणि सापाचा कोणता संबंध आहे? आता तुम्हीच बोलले का नाही ज्येष्ठ श्रेष्ठ बाबा. परत सांगू का तुम्हाला मांजर आणि उंदीरचा, हा कुत्रा आणि मांजराचा, बिमट्याचा तर सगळ्या जगाशी संबंध आहे. भूक लागली तेव्हा नरडच फोडलेल मी एकाच. पण शांततेनं एक ऐका, हे इतर प्राण्यांचं जाऊ द्या, बिमट्याने माणूस खाल्ला गुन्हा नाही, पण माणसानं बिमटा मारला गुन्हा आहे. असेही आहेत सरकारचं तत्वज्ञान आहे ते. पण शत्रुत्वाचा जर तुमचा कोणाशी संबंध आला, विनाकारण शत्रुत्व जर तुम्ही करत असाल तर तुम्हाला पुढच्या जन्मात ते भोगावं लागेल. हा काय करतो, तुझ्या म्हणण्यावर जग चाललंय काय? तुझ्या म्हणण्यावर जगाचा कायदा आहे का? अरे जगात असंच चालणार आहे. पण एक करायचं आता, खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. आलं ना गुरुजी, तुम्ही कोकणातलेच आहे, मूळ जठारकूड हे कोकणातलंच आहे. आणि कोकणातूनच मी आज आलो. तर त्या कोकणामध्ये पालघर जिल्हा झाला, ठाणे जिल्हा तोडला, आणि तिथून साने गुरुजी पांडुरंग सदाशिव साने, सदाशिव त्यांचे वडील खोत होते, म्हणजे शेतकरी होते. आणि साने गुरुजी आमच्या अंमळनेरला जवळजवळ जुनी गोष्ट आहे शिक्षक होते. आणि ते शिक्षक असताना शेवटची ज्यांची जी बॅच झाली विद्यार्थ्यांची, त्या बॅचचा म्हातारा 85 वर्षाचा होता 75 साली. तेव्हा मी तिथे कीर्तन केलं. तो म्हातारा सांगायचा, मी साने गुरुजींचा विद्यार्थी आहे. तर साने गुरुजी इतकं प्रेम करायचे, बाळा भांडण करू नये, बाळा लवकर उठावं, अभ्यास करावा, आपल्या नोकरी मिळते, मुलाबाळांचा प्रश्न सुटून जातो. मातृहृदयी वात्सल्य हृदय, माय लेकरू गाय वासरू शेळी बकरू मेंढी कोकरू पक्षिणी पाखरू. काय काय तुमचं काय ध्यानात राहील हेच माझ्या ध्यानात नाही येत. माय लेकरू गाय वासरू शेळी बकरू मेंढी कोकरू पक्षिणी पाखरू गोडी शिंगरू. आणखी देऊ, जास्त सांगलेलं ध्यानात नाही राहणार. मातृहृदयी साने गुरुजी होते. मातृहृदयी हरिजनांना पांडुरंगाचं दर्शन मोकळं व्हावं याकरता उपोषण केलं त्यांनी. संतच होते ते, पण शिक्षकाचा पेशा होता. पण हा शत्रुत्वाचा संबंध स्थापन करू नये. पण तुम्ही काही जरी नाही केलं तर शत्रुत्व तयार होतं, त्याला काय करावं? आता मी माझ्या कीर्तनामध्ये काही उदाहरणं सांगतो भ्रष्टाचाराची. तर हा अभंग माझ्या कीर्तनाचा चाहता माणूस त्याने ऐकला आणि त्याला पटलं नाही. हजारो कीर्तन त्याचे माझे किती ऐकले असेल 51 वर्षात त्यालाच माहिती. पण तो समाधान त्याचं का बिघडलं, त्याला हा अभंग बोचला हृदयाला. आमुचे तो आहे सहज बोलणे, आहे का अभंग गाथेमध्ये? नाही विचारून केले कोणी. म्हणून एक लक्षात ठेवायचं आहे, आता हा संबंध दुःखाला कारणीभूत आहे. दुसरं एक सांगून जातो, आपल्या ध्यानात राहावं. गाय आणि वासराचा संबंध आई लेकराचा आहे. आई आणि लेकरू याचा संबंध शत्रुत्वाशी होतो. का झाला? त्याने पहिला पगार त्याच्या पत्नीजवळ दिला, माझ्याजवळ दिला नाही. आई लेकरू तुझ्या हृदयातून त्याचा जन्म झाला, त्याच्याशी तुझं शत्रुत्व. देऊ दे ना सोनीजवळ पगार, काय बिघडलं तुझं? तू फक्त पोटाची काळजी कर. असे हे जे संबंध आहेत, तर याच्याबद्दल तुकाराम महाराज सूचक सूचना सुचवतात. काय 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 हा कोणाला? जनसमुदायाला, जगातल्या लोकांना. एका सासूबाईने राखेल टाकून सून मारले. तिचं ते शवविच्छेदन म्हणतात, पोस्टमार्टम म्हणतात. आणि 7 महिन्याचा गर्भ त्या मुलीच्या पोटात निघाला सुनेच्या. ऐकल्याबरोबर कसं वाटलं असेल? बीड जिल्ह्यात मुंढे कुळाचा डॉक्टर, त्याचा मेवणा, त्याची पत्नी, तिन्ही डॉक्टर शेवटी महाराज तुरुंगामध्ये बसले. आणि लोक काय करायचे, तुरुंगात पाहायला जायचे आणि त्यांना घे 10 पैसे घे, तेव्हा 10 पैसे चालवत आहे, घे 50 पैसे घे, असे फेकायचे त्याच्याकडे. तो तुरुंगात होता. काय मिळवलं? जो गर्भपात केला त्या गर्भाचं तंगड धरायचं आणि पाडलेल्या कुत्र्याला फेकायचं. ज्याचं त्याने पाहावं.
अभंगातच सगळा विषय आहे. आता सुरुवात होईलच. मग आता काही सूचक सूचना सुचवतात संत. का बरं सुचवतात? जगाला सुचवण्याकरता ते ये लोकात आले. एक ऐका आता, हा, जगाची फजिता होऊ नये. माझा संबंध तो किती चुकवा लोकांची फजिती. या रस्त्याने जाऊ नका, चिखले गाडी फसते. हे सांगणाऱ्याला काय गरज आहे? तुझी फजिता होऊ नये म्हणून. हे खाऊ नको, हे खाऊ नको. कॅडबरी निघाली होती का मागे? बंद केली का चालू आहे? गुच्चूप गुच्चूप आहे, सरकारने बंद केलेली आहे. गुटखा खाऊ नको. सांगणारा मित्र आहे का शत्रू आहे? गुटखा चटका फटकाने मटका. काय 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 काय? गुटखा चटका फटकाने मटका, यापासून सुटका, नाही तर मृत्यूची घटका. आमच्या यावलला एक गाडी आहे एसटी 76 नंबरची. तिच्या मागे तेव्हा गुटखा चालू होता, सरकार मान्य होता. असं लिहिलं होतं, गुटखा हा शब्द नाही, गुटखा आहे, खा आहे. तर तिथल्या पोरांनी काय करेल होतं, काच घेतला फुटलेल्या बाटलीचा आणि टप पुसून टाकला खोडून खोडून. ज्याला समजलं नसेल तसंच राहू द्या. समजलं नाही ना, काही काही देव माणसांना समजलं नाही. 76 नंबरची गाडी आहे, MH 19 महाराष्ट्राचा जळगावचा नंबर आहे. चला ऐका, आता पुढचं सांगतो. स्वयंपाक झाल्याच्या नंतर चुलीमध्ये विस्तव शिल्लक राहू नये. तुम्ही मध्ये स्वयंपाक न विस्तव कसं काय सांगतात? ऐकून घे अगोदर. ऐका 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 ऐका. तुम्हाला घरात जायचं आहे, पण पहिल्यांदा दरवाजाला हात लावावा लागतो. दरवाजा ओलांडल्याशिवाय घरात प्रवेश होत नाही. सुरुवात झाली, बाबा पण चुलीच बंद झाल्या ना. हो, हा हा, हे बरोबर आहे, चुली बंद झाल्या ना. मग तो गॅस सुरू झाला आणि त्या माऊलीने काय केलं, संध्याकाळी गुळाचा पाक केला आणि तो गुळाचा पाक ओतू गेला आणि त्या गॅसच्या नळीवर सांडला गेला. आणि त्या बाईने स्वयंपाक झाल्यावर शेगडी जवळचा काक बंद केला. ध्यानात आला असेल तर सांगा लवकर. नळीमध्ये काय राहिला? आणि तो गुळ सांडल्यामुळे उंदरांनी कुरतडून काढली नळी आणि तो गॅस घरभर पसरला आणि घर पेटलं. जरी तुम्ही आम्हाला म्हणत असले चुली गेल्या आणि गॅस आला, तर गॅस जरी आला त्याबरोबर तुमचं संकट आलेलंच आहे. शांत मनाने एक ऐका. आणि चुलीमध्ये जर विस्तव राहिला, यावल तालुका उंटाव डोनगाव गावाला सुताराचे घर, रंधा मारण्याचं भुसा निघालेला आणि तो भरून ठेवलेला, आणि अशा कुडातून हवा लागत होती भरा 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 भरा. खाली पडलेला भुसा चुलीकडे वात गेला, पेटत पेटत कूड पेटला. मुलीच्या लग्नाच्या सगळ्या साड्या खलास झाल्या, टीव्ही खलास झाला. असा होऊन गेला टीव्ही. कसा? कशाने? वायरी खलास झालं, काहीच राहिलं नाही. म्हणून चुलीमध्ये विस्तव राहू नये, गॅसमध्ये नळीमध्ये गॅस राहू नये. एकच उदाहरण धरलं. एका माणसाला टाईप नावाच्या जंतूपासून टायफॉइड झाला. कशापासून? ताप भरला. या गोड्या दुधाबरोबर, या पाण्याबरोबर, या जेवणानंतर शेतात जाऊ नका, काम करू नका. त्याला बरं वाटलं, त्याने दिवसभर शेतात काम केलं. खाना नाना घुमना काम करना. काय 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 काय? खाना घूमना, खाना नाना घूमना काम करना. बुखार के लिए चारों मना, ऐसा किया तो बेगुना, नाही तो हो जाए दुगुना. दुगुना म्हणजे दुप्पट झाला. संध्याकाळी 103चा ताप आला. शरीरामध्ये ताप शिल्लक राहू नये. 2 झाले का? 2 झाले. शेतामध्ये तणाचं बी शिल्लक राहू नये. शेतातला मी कांदा काढून घेतला, पण ते काँग्रेस जे गवत राहिलं त्याचं एका रोपापासून 10,000 रोप तयार होतात. तुम्हाला पुन्हा उपद्रव आहे. आणि डोक्यावर कर्ज शिल्लक राहू नये. म्हणजे ऋण. कर्ज म्हणजे काय? आला का कीर्तनकार अभंगावर? का भटकत फिरला? शांत मनाने ऐकायचं आपल्याला. अजून पुढे सांगतो तुम्हाला. शेतात खैर तुम्ही मोजताय ना? काय? शेतात खैर, सत्संगतीत कीर्तन प्रवचनात गैर, वागणं स्वैर. गावामध्ये 90च्या स्पीडने गाडी चालवतो, लवकर दशक्रिया होईल याची. स्वैर, गाडी चालवणारा स्वैर. कीर्तन प्रवचनाला गैर, शेतात खैर आणि चित्तात वैर.
हे चारी दुःख देणारे आहेत. मोजतच राहा आणि ध्यानात ठेवतच राहा. असो का? हो. ऐका आता शांततेनं. ग्रहण सुटावं. बाबा ग्रहण आपोआप सुटतं. तुमची सांगायची काय गरज आहे? ते आकाशातलं ग्रहण सांगत नाही. भूगोलाच्या क्लासला या मुलींनाही माहिती आहे. चंद्र सूर्य एका रेषेत आले पृथ्वी, ते ग्रहण सांगायची आमची गरज नाही. जन्म मरणाचं ग्रहण सुटावं. मी हे ग्रहण सांगायकरता हायस्कूलचे टीचर आहेत, 80,000 पगारवाले. आमची गरज नाही. ग्रहण सुटावं, वैर मिटावं, कर्ज फिटावं आणि संतांना भेटावं. किती झाले? मला नाही वाटत एवढं गबाड तुमच्या ध्यानात राहिला. सगळं सगळं मांडणी करायची. आपली मांडणी चालली आहे, अजून अभंगाला सुरुवात झालेली नाही. मग तुम्ही हे कशा करता सांगतात? चुकवा लोकांची फजिती. दूध आणि कांदा बरोबर खाऊ नये, हा विषम आहार आहे आयुर्वेदाचं म्हणणं आहे. जे मुलं BA MA च्या अभ्यासाला बसले, डॉक्टर होणारे, त्यांचे 2 पुस्तकं मी घेऊन आलेलो आहे आणि ते घरी रिकामा बसल्यावर वाचतो. 111 ज्ञानेश्वर आणि 111 गाथे एका कपाटमध्ये आहेत आणि त्याच्यातून हे 2 पुस्तकं सांगतो. स्वास्थ्य वृत्त, त्याच्यात सगळी माहिती आहे. दूध आणि कांदा बरोबर खाऊ नये. बरोबर बरोबर. मध आणि तूप समप्रमाणात एका वेळी खाऊ नये. हा. कारला आणि दूध बरोबर खाऊ नये. हा. बरोबर आहे. हो बरोबर आहे, बरोबर आहे. लिंबूचा रस आणि आंब्याचा रस बरोबर खाऊ नये. मग तसंच मित्र मित्राबरोबर वैर करू नये. लबाडाशी मैत्री आणि फसण्याची खात्री. काय काय? हा, पुनश्च सांगतो. लबाडाशी मैत्री, खिशाला कात्री. प्रत्येक शब्दात यमक आहे, अर्थाचं गमक आहे. फक्त ध्यानात ठेवण्याची धमक पाहिजे. अजून पुढे सांगतो. राहिलं तर काय होईल? भल्या माणसा ऐकून घे. रावणाने रामाशी वैर होईल असं कृत्य केलं. रावणाने रामाशी वैर होईल असं कृत्य केलं. 1. कृष्णाने कंसाशी वैर होईल असं कृत्य केलं. किती झाले? दुर्योधनाने धर्मराजाशी वैर होईल असं. आणि 4थं उदाहरण राहिलं. आजही जगामध्ये वैर दिसत आहे स्वार्थामुळे. 2 रुपयाचा 3 रुपयाचा 7 बाराचा उतारा 10 रुपयाला जो विकत असेल, गरीब जनता म्हणते आपण जर याला कोर्ट कचेरीची भाषा केली आपल्याला उतारा देणार नाही, देऊन टाकतात लोक. हारतात लोक. तुम्हाला वीज मिळणार नाही, डीपीवर लोड शिल्लक नाही, आणि जर करून दिलं तर बरं होईल साहेब, 20,000 घेऊन ये. दिन दुबळ्याशी त्याचा कष्टाचा पैसा खाल्ला. ज्याने खाल्ला त्याचा विषय आहे, ज्याने खाल्ला नाही त्याचा विषयच नाही. कोणी अंगात आणायचं नाही, कोणी मनाला लावून घ्यायचं नाही. पुनश्च एक ऐका, हे सुप्त वैर आहे. कोणतं सांगितलं? हा. आता मला जर तुम्ही फ्रीजची अशी बाटली दिली नाही, कोणती म्हणता ही? बस पुन्हा आणखी खोकला कप वाढला मला, माझ्या शरीराला ते वैर आहे. जे मानवत नाही ते खाऊ नये. ज्यांचं आपलं जमत नाही त्याच्या घरी जाऊ नये. सत्संगतीत गेल्याशिवाय राहू नये आणि वाईट दृश्याकडे पाहू नये. गबाडच गबाड आहे आज सगळं. हा. मग झाल्यावर तर काय होईल? ऐकत राहा. तर आपलं चूक केलेलं वैर, सर्प मुंगूस वैरानुवृत्ती. संत एकनाथ महाराज पैठणचे. पैठणचं नाव आहे प्रतिष्ठान. कोणतं नाव सांगितलं? प्रतिष्ठान. प्रतिष्ठान गोदातटी. माझं आवडतं गाव, आवडतं नाव, आवडते ग्रंथ. पैठणचा विषयच मला मुळात फार आवडतो. मग आळंदी आवडत नाही असं नाही. ऐका आता. सर्प मुंगूस वैरानुवृत्ती, पूर्वाकारे जन्म घेती. आतापर्यंत जे बोललो तर मी हे टला ट लावलं. माझ्या बोलण्याला कवडी इतकी किंमत नाही. पण नाथ बाबांचं सुप्रीम कोर्टाचा निर्णय घेऊन आलेला आहे. सुप्रीम कोर्टाच्या निकालाची प्रत वाचून दाखवतोय. सर्प मुंगूस वैरानुवृत्ती, पूर्वाकारे जन्म घेती,
जे वासना उरे प्राणीसी अंती त्याची गती प्राप्त त्यासी. त्याला ते भोगावं लागतं. म्हणून तुकोबराय सूचक सूचना सुचवतात. पर तिथे झालो. कोणती सूचना आहे? एक आमदार साहेब उठून उभे राहिले, चांगले बोलके होते, संवेदनशील होते, गरिबांचे काम करत होते. जेवता जेवता कोणी गरीबाला ताट वसरून द्यायचे आणि त्याचं काम करायचे. असं ज्याला जमत असेल त्याने खुशाल उभं राहावं. ज्याला जमत नसेल जागा अडचण करू नको. त्याने सूचना मांडली. काय सूचना मांडली? अशी सूचना मांडली, अमक्या अमक्या गावाला 3 केसेस लागल्या कोरोनाच्या विधानसभेमध्ये, आणि या सूचना द्या, मास्क वापरायला लावा, तिथल्या पोलीस स्टेशनला सूचना द्या, पोलीस पाटलाला सूचना द्या. ही चांगल्या करता सूचना आहे का वाईटा करताय? मग सूचक सूचना आहे. मेहरबानी करून डमक्या डमक्या अमक्या अमक्या पतपेढीमध्ये पैसा ठेवू नका. इकडे पैसा बुडवला आणि त्यांनी परदेशामध्ये जमीन घेतली आणि तिकडे कारखाना टाकला. ही सूचना कीर्तनकाराने सुचवली. दुसऱ्या पटपेढीवाल्याला राग आला. ही सूचक सूचना सुचवली. काही सूचना शरीराच्या आहेत, काही रस्त्याच्या आहेत, काही आरोग्याच्या आहेत, काही कर्जाच्या आहेत, काही फवाऱ्याच्या आहेत. तुका म्हणे पाहे आपुली सूचना, पाहे आपुली सूचना, करी तो शहाणा मृत्यू लोकी, आला का शहाणा? आला ना शहाणा? तुका म्हणे सोपे आहे सर्व उनी, हा परमार्थातला शहाणा आहे. 1000 माणसं जीव घालायचे आहेत. गहू किती लागतील? 3 क्विंटल. तुरीची डाळ किती लागेल? 70 किलो. वांगी बटाटे मिश्र केले तर किती लागतील? म्हणजे 80 किलो. तेल किती लागेल? 45 किलो. हे ज्याला समजतं हा स्वयंपाक घरातला शहाणा आहे. सगळ्या महिला आहेत, त्यांना काही माहित नाही. उडीदच्या पापडला खाता सोडा किती टाकायचा ही जिला कळतं ती चुली जवळची शहाणी. कुठली शहाणी आहे ही? हे सुनबाई, या मसाल्यातली 1 मिरची कमी करून टाक आणि थोडं जिरं टाक, थोडे धने टाक. ती जिला समजतं ती सासूबाई शहाणी आहे. आणि एक शहाणी आहे, शहाणा आहे तो वासरातली लंगडी गाय. पण संत हे सगळ्या जगात शहाणे आहे. संसारी माणसालाही सुचवतात, परमार्थ करणाऱ्याला सुचवतात, नवे नवे देवाला सुचवतात. मग त्यांनी आजच्या कीर्तनात आपल्याला काय सुचवलं? पहिल्या चरणात माणसाच्या हातात मोबाईल आहे, मोबाईल आलेला आहे, बोलतो आहे. हा बोला काय म्हणे? आता सध्या तरी
सोन्याचा भाव चढत नाहीत, आहे तिथेच आहे. याचं शेजाऱ्याचं बोलणं शेजाऱ्याने ऐकलं, मग याला वाटलं तिकडच्याने सोन्याचा भाव विचारला असेल. दुसऱ्यानं विचारलं, तुमच्याकडे जेवढा पैसा असेल एवढा मका भरून ठेवा, ऑस्ट्रेलियाची ऑर्डर भारताला येणार आहे. मक्यातली साखर, पिठी साखर काढून घेण्याचा कारखाना सुरू झालेला आहे. त्यांना 1,00,000 मेट्रिक टन मका लागणार आहे, मका भरून ठेवा, तुमच्या मक्याला भाव येईल. मग समोरच्याने ऐकलं की तिकडचा माणूस मक्याबद्दल या व्यापाऱ्याला विचारतोय. म्हणजे समोरच्या बोलण्यावरून कळतं की तिकडचा काय बोलतो आहे. तसं तुकाराम महाराजांच्या भाषेवरून कळतं देव काय बोलले असतील. ज्याचं ऋण आहे, ज्याचं कर्ज आहे आणि ज्याचं वैर आहे तो फरील. मग तुम्ही का चुकवा लोकांची फजिती याच्याकरता सांगतो. 4 वाक्य ऐका माय माऊल्यांनो, शांततेने एक ऐका, व्यवस्थित ऐका. महत्वाचा एक भाग सांगतो. 150-200 ट्रक वाळू घेऊन गेले नदीतले. त्यांना आशीर्वाद होता, बात्रा घेऊन गेले ते वाळू, आणि एवढा खड्डा तयार झाला. पहिला पूर आला. पहिल्या पुरामध्ये गावातली कार्टी गेली खेळायला, एवढं एवढं पाणी लागलं. पण जिथे वाळू काढलेली होती तिथे पाणी किती होतं? पाण्यातला खड्डा दिसत नाही पण बुडवतो. एक म्हणायचं, पाण्यातला खड्डा बुडवतो. चिखलातला काटा दिसत नाही पण पायात भरतो. किती झाले? 2. शांततेने एक ऐका. थकबाकी घेतलेलं कर्ज थकलं तर थकबाकीचं व्याज वाटत नाही, पण भरताना डोळे फाडतात. गडाला गांडूळ लावला, गांडुळामुळे गांडूळ दिसतो मासोळीला, पण गड दिसत नाही. तिला गड दिसत नाही, पण शेवटी ती मासोळी आपल्या घशामध्ये गड गिळते, ती मासोळी दुसऱ्याच्या घशात जाते. किती झाले उदाहरणं तुम्हीच मोजायची आहेत. या जन्मामध्ये त्याचाच बाण करून घेतला, 4 फूट शेत तिकडे वसरून दिलं, त्यालाच हाणून घेतला आणि त्याच्यावरच केस करून दिले. किती घटना झाल्या या. त्या परमात्म्याला काही समजत नसेल काय. ज्याला ज्ञानेश्वरी वाचतो रात्रंदिवस रसवदी कळतं, व्याकरणातलं कळतं, त्याला समजत नसेल का आपल्या शेतात किती चाचं पडत होते ना आता किती पडतात. पण शेवटी दुसऱ्याची जमीन वर लक्ष गेलं दुर्योधनाचं, तर शेवटी जमीन त्याच्या तोंडात गेली. म्हणजे कसं 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 झालं बरं? दुर्योधनाच्या तोंडात जमीन गेली म्हणजे माती गेली. भक्तिविणमुखी ज्याचं त्याने पाहून घ्या भाऊ, आम्ही सांगून मोकळं झालो. मग तुम्हाला काय माहित? आता आम्हाला काय माहित हे तुम्हाला काय माहित? सगळ्यांचा खर्च मी करतो. चला आता आपण इथे जाणार आहेत, आता नगर जिल्ह्यात, अहिल्यानगर जिल्ह्यात चालायचं ना बुवा. हा, तुमचं लक्ष बाटलीकडे आहे बुवा. अहिल्यानगरला उतरले, दुसरी गाडी धरली आणि आता आपण उतरलो राहत्याला. रिक्षा केलेली, 30-30 रुपये दिले, शिर्डीला आलो. शिर्डीची माहिती घेतली. आपल्याच देशात राहणारे आपले देश बांधव, मी कीर्तनात मुसलमान लोकांना देश बांधव किंवा देशबंधू म्हणतो, त्या फकीर लोकांचं लग्न शिर्डी गावात आलं. दुला दुलहिनी, दुलाजी का मामा, दुलाजी का समधन, सगळे सगळे आले असे. आणि त्या फकीरांच्या लग्नात साईबाबा आले. दुल्ला दुल्हिनी, नवरदेव नवरी, लग्न लागलं, आपल्या वाहनाने आले, त्या वाहनाने घरी गेले. सुखरूप लग्न पार पडलं बिचाऱ्यांचं. आणि साईबाबा तिथल्या पडक्या मशिदीमध्ये राहिले. तिचं नाव आहे द्वारकामाई. राहील ना ध्यानात? का रे, कोणतं रे? बरोबर आहे. आणि तिथेच राहिले. भरलं एक दिवशी बाजार शिर्डीचा. साईबाबाने आपली जोडी पुढे करावी. काही व्यापाऱ्यांनी त्यावेळेला तांबडा रुपया टाकावा, कोणी काहीतरी द्यावं, 1 नावा पैसा टाकावा, काही धान्य द्या, डाळ तांदूळ द्यायचे. जेवढी डाळ तांदूळ गोळा झाली त्याची खिचडी शिजवायची एवढ्या अंड्यामध्ये. ती किती लोकांना पुरायची बाबा ते त्यांनाच माहीत. आणि जे पैसे मिळाले ते गरीब लोकांना वाटून द्यायचे, स्वतःजवळ काहीच ठेवत नव्हते. मग साईबाबाकडे लोकांची गर्दी वाढत गेली. वर गर्दी वाढत गेली. झालं म्हणे बाबा फिरून येऊ. फिरण्याचा नाद मला स्वतःला होता, पण मी आता का फिरायला जात नाही?
राजमान्य राजश्री बिमटे दादांच्या धाकाने सरकारचा आशीर्वाद आहे. माणसं मेले तरी ठीक आहे. फिरायला गेले बाबा, त्यांच्या बरोबरचे 4-2-5 लोक असे चालायचे या कडेने रस्त्याच्या, आणि या कडेने झाडावर वेल पसरलेली, काय म्हणतात त्याला, रानवेल, तिच्या खाली पाण्याचं डाबकं रस्त्याच्या कडेला. टॉय टोटो टॉय टोटाय टोटाय टोटा 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 टोटाय टॉय टॉय. त्या लोकांनी विचारलं, बाबा ह्यो काय ओरडतोय हो एवढा? अरे तुम्हाला कळ ना का रे? अरे तू बेडूक आहे आणि एवढा का ओरडतो? अरे त्याला नागाने पकडलेला आहे. बाबा इथेच आहेत या कडेला, आणि घटना या कडेला आहे. म्हणजे हसले साईबाबाला हे लोक. या कडेला आहे तिकडे सापाने बेडकाल धरलेला आहे, तो ओरडतोय. जा म्हणे बघा, म्हणे बघा. हा बाबा भला मोठा नाग हो, आणि त्या बेडकाला धरले हो त्याने, तो बेडूक ओरडतोय. हे कशा करता ओरडतो? अरे त्या बेडकाचं असं म्हणणं आहे, कोणीतरी या आणि या नागाच्या तावडीतून मला सोडवा, असं त्याचं म्हणणं आहे. असं का? मग बाबा सोडवा ना त्या बेडकाला नागाच्या तावडीतून. बरं तुम्ही सांगितलं तर सोडवतो. ए चनबसप्पा, ओ चनबसप्पा, सोडून दे. सोड 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 सोड. वीरभद्र आहे ना, वीरभद्राला सोडून दे. खरंच सोडलं. आणि लोक अवाक झाले. अवाक म्हणजे न बोलणे, वाक म्हणजे बोलणे, अवाक म्हणजे न बोलणे. हा बाबा याच कडेला नाही, इकडचं कसं काय सांगलं? बाबा तो बघा नाग. केवढा नाग आहे हो. आणि तो बेडूक सूर मारला, चिखलाच्या तळाला गेला. पण तुम्ही काय बोलले बाबा? चनबसप्पा वीरभद्राला सोडून दे. चनबसप्पा काय आहे? अरे चनबसप्पा नावाचा माणूस होता मागच्या जन्मात, आणि हा वीरभद्र होता. या दोघांचा एक व्यवहार झाला, यांचा व्यवहार झाला. हा, आणि या वीरभद्राने त्याचे पैसे बुडवलं. मग त्यांना पटलं का? बाबा या कडेला असताना इकडच्या कडेचं काय चाललंय ते सांगितलं, त्याच्यावर भरोसा बसला. असो का? मागच्या जन्मातलं कळालं. हो, मपलं पैसा नाही दिलं, तुला जिवंत नाही सोडणार लेका. मपलं पैसा ठेव, तुला जिवंत गिडल, असा चनबसप्पा म्हणायचा वीरभद्राला. आणि तो मरण्याच्या मार्गाला लागला. पैसा नाही दिलं, मपलं पैसा बुडवलं, कधी दिल मपलं पैसा? जन्म घेणे लागे, जन्म घेणे लागे वासने लागे, जन्म घेणे लागे वासने झाले अंगे हरी रूप, झाले अंगे हरी रूप. नाथबाबांच्या हरिपाठातला आहे ना हे, अर्ध चरण लावू नका, त्याची झाली अंगे हे लावायचं नाही. जन्म घेणे लागे, मपलं पैसे नाही दिलं, माझं पैसे बुडवलं, पैसे खलास झाला. मग आत्ता काय झालं ते ऐका. ज्ञानेश्वरीची 13व्या अध्यायातली ओवी सांगते. वैर जन्मांतरीचे. ऐका कोणी ज्ञानेश्वरीचं पारायण करणार? इथून घरी जा, माझ्यावर भरोसा ठेवायचा नाही, मी किती खोटं बोललो. ती ज्ञानेश्वरीतली ओवी 13व्या अध्यायात पाहून घ्या. वैर जन्मांतरीचे. अभंगात वैरच आहे ना, ऋण वैर. वैर जन्मांतरीचे सर्पा म्हणून नवचे, तेवी अतिता जन्माचे उणे जो वाहे. 13वा अध्याय नाथबाबांची जी ओवी सांगितली तिचा अध्याय ध्यानात नाही राहिला. मोठा ग्रंथ आहे तो, 18,000 ओव्यांचा. म्हणून मागच्या जन्मातलं हे भरावल न सुटे ने देता. चाललंय ना. आता महाराज आमच्याकडे येऊन गेलेले आहेत, 3 वेळा आलेले आहेत, लग्नाला आलेले आहेत. मी दुसऱ्याच्या मोबाईलवरून फोन केला, मला रेंज नव्हती. तर घरून म्हणे तुम्हाला एक व्हिडिओ टाकतो म्हणे या मोबाईलमध्ये. घरच्यांनी मुलांनी टाकला व्हिडिओ. तर त्या शेतात
नागाच्या मागं मुंगूस लागला. ते सगळं दाखवलं. त्या निंदणी करणाऱ्या महिला पळाल्या बाजूला आणि हे घाबरले सगळे. त्या सर्पाच्या मागे जो मुंगूस लागला, आमच्याकडे त्याला आरणीचं झाड म्हणतात, कडू वास येतो, शेळी खाते त्या पाल्याला, आरणी आरणी म्हणतात ना. आणि त्या बारीक फांदीला तो नाग लपटून गेला. पण मुंगूस त्या फांदीवर, मी हे पाहतोय मोबाईल मध्ये, आणि ते घडलं शेतात. तो जायचा आणि खाली पडायचा मुंगूस. म्हणजे अशा बारीक फांदीवर त्याचे पाय बसत नव्हते ना. एक पाय ठेवला तर एक पाय कसा जाईल, हा ठेवला तर इकडे कसा जाईल. तुम्ही पाहत होतो 2-3 वेळा तो खाली पडला आणि तिथून फुसकाऱ्या मारायचा तो नाग. आणि त्या वेळेला कळतं की संत महात्म्यांनी सगळं जगाचं विज्ञान आणि ज्ञान आणि अध्यात्म ज्ञानेश्वरीत कसं भरलेलं आहे. ते ज्ञानेश्वरी पाठ करा. पण लोकांना काय झालं, बदा बदा असवा आणि आमच्याकडून पैसे किती मागून घ्या, पण आम्हाला ज्ञान सांगू नका, आम्हाला झोप लागते. ते त्याची गिराईकच नाही. या ज्ञानाची गिराईक राहिले नाही भाऊ. हा लय तुम्ही मोकार बोललात बाबा. हा मग हे वैरच होऊ नये जठार बाबा, वैरच होऊ नये. मीठ झालं तर मग मिटवायचं कसं. चित्त शुद्ध तरी होती चित्तस्थ तरी सर्पमित्र होती शत्रू मित्र होती शत्रू मित्र होती व्याघ्रहीन खाती सर्पतया व्याघ्रहीन खाती सर्पतया व्याघ्रहीन खाती सर्पतया. मी सुरुवातीचं टोक बोलून तुम्ही म्हटलं ना, रामेश्वर भट्ट ब्राह्मण होऊन गेले. त्याला उद्देशून सांगितलं. त्यांच्या गावाजवळ माझं कीर्तन झालं. वाघोलीला वाघेश्वराचं मंदिर आहे. तुकाराम महाराजांशी वैर केलं आणि धरणं धरलं, नाडण दिला. ए रामेश्वर भट्ट, ज्ञानोबा माऊली स्वप्नात सांगतात, त्याची तुझं काही घडली रे निंदा, म्हणून ही बाधा जडली तुझं. संत महात्म्यांचा द्वेष करण्याचं कधीच कल्याण झालं नाही. गावाचं, भावाचं आणि देवाचं. काय 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 ज्याने खाल्लं भाऊ त्याला भरावंच लागणार आहे. तिन्ही वाक्य. माझ्या गावाजवळ गाव आहे, तिथला पोरगा आला मला. तो एका देवीच्या ट्रस्टीमध्ये आहे तो पोरगा. आणि तो म्हणायला लागला, तुमचं आजचं कीर्तन मला पटलं नाही. म्हटलं तुला पटण्याकरता कीर्तनच नव्हतं. ज्याचा लग्नाचा उंडा 25,000 आहे, त्याने 75,000ची पैठणी काढायची का येवल्याला. उंडा किती आणि 75,000ची काढले, व्यवहार होईल का. त्याच्याकरता ती नाही आहे, श्रीमंता करता आहे. तसं हे तुझ्या करता नाही आहे. तू खाऊन मिंदा झालाय. लोकांनी दाटला त्या पोराला मागून. 27-28 वर्षाचा पोरगा त्याच्या बापाच्या जागेवर घेतला. त्याने आक्षेप घेतला कीर्तनात माझ्या. अरे म्हटलं तू ग्रंथ पाहिले नाही, तुला मी काय उत्तर देऊ. शांततेनं ऐका आता पुढचा विषय. त्याची तुझं काही घडली रे निंदा, म्हणून हे बाधा जडली तुझं. त्या तुकोबऱ्यांचं दर्शन घे. दर्शनेची तुझ्या दोषाचा परिहार होऊन जाईल. हे शिकलं पाहिजे. दर्शनेची तुझ्या दोषा परिहार होय तो विचार सांगितला. म्हणे रामेश्वर त्यांच्या समागमे झाले हे आराम दे माझे. वैर सोडावं, प्रेम जोडावं. आणि परत सांगतो तुम्हाला, एक ऐका आता शांततेनं. महाराष्ट्रातल्या मराठवाड्यातला बीडच ना, बीड जिल्हा आहे ना, त्याच्यातलं परडी वैजनाथ गाव आहे. 12 ज्योतिर्लिंगातलं ज्योतिर्लिंग आहे तिथे. हे कशा करता सांगतो, या मुलांना भूगोल इतिहास कळावा. कोणता जिल्हा, कोणता तालुका, कोणतं ज्योतिर्लिंग, याच्याकरता सांगितलं. तिथले एक संताचं नाव ऐका आता शेवटपर्यंत ऐका आणि ध्यानात ठेवा. जगमित्र नागा. संताचं नाव काय. सगळं जगच मित्र मानायचे. हा वाघ माझा मित्र आहे, हे मांजर माझा मित्र आहे, तू लांडगा तो माझा मित्र आहे, आणि शेजारी बाणकुदर माझा मित्र आहे. परडी वैजनाथी जगमित्र नागा. परडी वैजनाथी जगमित्र नागा. ज्ञानी पांडुरंगा आठवीत. आपण कीर्तन प्रवचन सुटलं, काम धंदा सुटला
मंदिरात बसायचं नाही, आपल्या शेतात कुटिया बांधून तिथे बसून हे ग्रंथ काढायचे. खूप ज्ञान मिळवा. काय करता त्या बाष्कट गप्पा, बधा बधा असवा, काय करता त्या गोष्टीला? चहा नाही, काफी नाही, दूध नाही, काहीच नाही, काळ गाथा. हा, भूक नाही, ताण नाही. परडी वैजनाथी जगमित्र नागा ध्यानी पांडुरंग आठवत. लोकांनी साडी केली आणि त्या गावचा जो सुभेदार होता त्या सुभेदाराने बोलवलं जगमित्रना. काय तुमचं नाव? जगमित्र नागा म्हणतात. जगमित्र म्हणजे काय? सगळं जग मला मित्राप्रमाणे वाटतं. मी कसा दिसतो? मित्रासारखे. हे लोक कसे वाटतात? मित्रवाने. हा, तुमचा शत्रू कोण आहे? म्हणे कोणीच नाही. मग एक तुम्हाला काम द्यायचं आहे, सांगा महाराज काय सेवा देतात? सेवा सांगा ना. माझ्या घरी मुलाचं लग्न आहे. ही भाषा समजली ना कसं मी ताट बोलतो? हा, आणि जगमित्राच्या वेळेला हळू बोलतो. मुलाचं लग्न आहे. हो महाराज, मुलाच्या लग्नाला कुलदेवतेची पूजा करायची आहे. करा महाराज. कुलदेवतेच्या पूजेला व्याघ्र लागतो. हा, हो महाराज, घेऊन ये. जा जा. निघालेच. खांद्यावर उपरण टाकलं. जगमित्र महाराज रानात गेले. सगळं जंगल पिंजून काढलं, वाघ सापडला नाही. कसं लग्न होईल? लग्नाचं तर उद्याच आहे, काय करावं? लग्नात कुलदेवतेची पहिली पूजा झाल्याशिवाय लग्नाचा विधी कसा होईल? साधूला खरंच वाटलं साधूसीन कडे दुर्जनाची बुद्धी. हा, ज्या पतपेढ्यांनी पैसे बुडवले त्यांची बुद्धी गरीब लोकांना वाटली, कळाली का? 1400 कोटी बुडाले आहेत पतपेढ्यांमध्ये. सरकारने हात झटकून टाकले, मोकार सोडून दिले, तिकडे स्टेटा वाढवल्या. सगळ्या जगाला माहित आहे. महाराजांनी एक दगड उशाला घेतला, जंगलात झाडाखाली झोपले. कोण? जगमित्र नागा. थकवा आला. ओ महाराज, कोण आवाज देत आहे झोपेत? ओ महाराज उठा. अहो कोण आहे? तुम्हाला काय काम दिलं सुभेदाराने? म्हणे व्याघ्र आणण्याचं. मी तुमच्या उशाला उभा आहे. हा, अशीच मिठी मारले वाघाला. ग्रंथ पाहिल्याशिवाय नाही म्हणू नका, हो म्हणू नका. हा, नाही तर मग तसं झालं. 4थी नापासवाला मुलगा MA चा इंग्रजीचा पेपर तपासतो, तसं होईल. नाही समजलं तर तसंच राहू द्या. तुम्हाला काळजीच नाही महाराज. काळजी राहिली असते तर झोपले असते का तुम्ही? चला ना मग, आता त्या कुलदेवतेची पूजा करतील ना ते. हा हा हा, चला. तसं नाही महाराज, तुमचं उपरणं माझ्या गळ्याला बांधा. हा हा, ओढा मला पुढे, तुम्ही पुढे, मी माग. गाव एक फरलांग राहिलं. एकाने उंच माडीवरून काय ओरडतो रे? ओरडत नाही, चढा वर बघा. आणि सुभेदाराकडे बातमी गेली. बातमी गेली. सुभेदार भरोसा, अरे वाघच त्याला तिकडे खाऊन टाकेल. वेडे झाले का तुम्ही? महाराज आम्ही नाही वेडे झाले. निघा घराच्या बाहेर. चला पहा बरं. गावाचा दरवाजा बंद करण्याची आज्ञा सुभेदाराची. गावकूस म्हणतात का? गाव द्वार बंद झालं. या फटीतून महाराज बोलायला लागले, हे द्वारपाळ, अरे सुभेदाराच्या घरी लग्न आहे रे. अरे लग्न मोडू नको रे, घेऊन जावा. लग्न नाही. अरे तो माझा मित्र आहे रे सुभेदार. म्हणसिया चांडाल बोलसिया गोष्टी. म्हणसिया चांडाळ बोलसिया गोष्टी. म्हणसिया चांडाळ बोलसिया गोष्टी. म्हणसिया चांडाळ बोलसिया गोष्टी. नको करू कष्टी मित्र माझा. नको करू कष्टी मित्र माझा. नको करू कष्टी मित्र माझा. ते दरवाजाच्या फटीतून पाहत होते. माझ्या मित्राला म्हणजे सुभेदाराला कष्ट करू नको, लग्न मोडू नको रे. अरे जुळलेलं लग्न मोडून जाईल रे. सुभेदाराला दरवाजाच्या फटीतून पाहायला लागला, वाघ खराय का? आता
काही काही सिनेमामध्ये नटाची झुंज दाखवतात वाघाबरोबर. तो रिमोट कंट्रोलवर चालणारा वाघ आहे तो. हे दाबलं तर पंजावर करतो, हे दाबलं तर पंजावर करतो, आणि दोन्ही बटणं दाबले तर दोन्ही पायवर करतो. हा रिमोट कंट्रोलचा वाघ असेल तो. मला तो सांगायचा नाही भाऊ. आणि वाघाने मारले दरवाजावर झडप, तसाच दरवाजा मोडला तो. आणि सुभेदाराच्या छातीवर पाय देऊन उभा राहिला. आता आमचे काही कीर्तनकार जुने म्हातारे सांगायचे, त्याचे कपडे लाल झाले का पिवळे झाले तर आम्हाला. आता मी काही खाली उतरत नाही बरं का, त्याच्या पुढे खाली उतरत नाही. महाराज मी अपराधी आहे. जगमित्र महाराज तुम्ही खरोखर जगाचे मित्र आहेत. माझ्या घरी लग्न नाही हो, लग्न नाही हो, या वाघाला आवरून घेऊन जाओ. दोन्ही हाताने त्याच्या गाड्याला मिठी मारली वाघाच्या. ते लग्न रद्द झालं. चल पुन्हा वळून पाहायचा, पुन्हा हा घाबरायचा. जंगलात सोडून या. परमात्माच वाघवून आला होता. कोणाशी वैर केलं सुभेदाराने? सत्तेचा गैरवापर करणं. मी 75 सालाच्या जानेवारी पासून समाजात कीर्तन करतोय. माझ्या डोळ्याच्या समोर पोलीस स्टेशनमध्ये 7 घटना घडलेल्या आहेत. एक सांगवी गाव, यावल तालुका, मारली फौजदाराने लात. कॉपी पुरवतो म्हणतो, शेतात होता, शेताला लागून हायस्कूल होतं, तिथेच तो माणूस खाला झाला. अशा जागी लात लागली. आणि चोपड्याच्या पोलीस स्टेशनमध्ये एकाच घरातल्या नाव्याचे दोन्ही भाऊ मेले. अशा 7 घटना माझ्या डोळ्याच्या समोर झालेल्या आहेत. या घटना झाल्या, तो गेला, तो मेला, ते आपटलं, सगळं 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 आपटलं. पण याचं अदृष्ट तयार होतं. काय शब्द वापरला? म्हणजे नाही, दृष्ट म्हणजे दिसणे. पुन्हा शब्द सांगतो. राग आपलं सरपण जड आलं, काय राहिलं खाली? राख राहिली. जेवण केलं, शरीरातून मळ बाहेर पडला, काय राहिलं खाली? त्याचा शेवट अदृष्ट तयार होतं. आणि ते आपल्याला भरावं लागतं. 1000 गायी बांधलेल्या आहेत. यथा धेनु सहस्रेषु वत्सो विंदती मातरम. वत्स म्हणजे वासरू, मातर म्हणजे आई, विंदती म्हणजे शोधून घेतं, आपल्या आईजवळ जातं. तसं आपण केलेलं कर्म आपल्या जवळ येतं. हा श्लोक संस्कृत भाषेत आहे. ज्याचं त्याने पहा भाऊ. कीर्तनकारचा राग धरून काय करणार तुम्ही? काय करणार? बारामतीकडचा एक पैलवान होता. पैलवानांमध्ये भानगड झाली कुस्तीवरून. पंचांनी लबाडी केली. त्याला रागाला त्याने पैलवानकी सोडून दिली आणि कीर्तनकार झाला. आणि तो कीर्तनकार असंच काही कीर्तनातलं सांगत होता. त्या गावामध्ये दारू पिऊन आला आणि फडाडकन कीर्तनकाराला वाजवली त्याने. कीर्तनकार बारामतीकडचा, फडाडकन वाजवली. त्याने असा हात केला बघा, लोकांना कोणीच बोलत नव्हतं. ज्या कीर्तनकारावर अन्याय झाला तो कीर्तनकार सांगतो हे काय आहे, कोणीच बोलत नव्हतं. मिंदे लोक बोलत नसतात महाराज. हा दुसरी मारेल आणखी. तेवढ्यात त्या पैलवानाने त्याच्या दोन्ही पायावर दोन्ही पाय ठेवून दिले. पैलवानाला डाव माहीत राहतात. आणि दोन्ही हातात दोन्ही हात धरले, दोन्ही पायावर दोन्ही पाय ठेवले, दोन्ही हातात दोन्ही हात, आणि आपलं डोकं त्याच्या छातीला मारून ओरडून उठला, खाली पाडला. तेवढ्यात गावातले लोक म्हणजे धरा म्हणे या बोवाला. पहिल्यांदा वाजवली कोणी? मग कोणाला धरायला पाहिजे होतं? यांना गावठी न्यायाधीश म्हणतात. ज्याने चूक केली त्याला कोणी बोलायला आलं नाही. महाराजाने त्याच्यावर डाव टाकला, सगळं गाव बोलायला आलं. लगेच त्याने बटणं दाबले. पोलीस स्टेशनला ओळख होती, तिथून लगेच गाडी आली. वैर विकत घेऊ नये. जडतं घर पोहता येत असेल तरी पुरात उडी घालू नये. 100 रुपयाला 5 रुपये 10 रुपये व्याज मिळत असेल तरी व्याजाचा धंदा करू नये. याच्याकरता सांगतो, झाला आपला भंग होऊन गेला, चित्त शुद्ध तरी होतं कशाने? असं ऋण म्हणजे कर्ज. तर एक कर्ज देवाचं आहे. आपल्याला सर्वांग सुंदर सर्व अवयव पूर्ण देव दिला, त्या देवाचं कर्ज एक. जन्म देणारे आई आणि बापाचं कर्ज दोन्हींचं एकच धरा. 2 आणि 1 1 आणि 1 2च झाले. आणि एक समाजाचं कर्ज आहे आणि एक कर्ज संतांचं आहे.
संतांच्या कर्जाला ऋषी ऋण म्हणतात. ऋषी ऋण, देव ऋण, संत ऋण, मातृपितृ ऋण. जर राहून गेलं तर एका जोडप्याने अशी तपश्चर्या केली. आता ते मला जमणार नाही, अशी घनघोर तपश्चर्या केली. त्या स्त्रीचं नाव होतं पृष्णी आणि ऋषीचं नाव होतं सुतपा. म्या पूर्वी आराधिले देवराया, ते भजन ममता गेले वाया. प्रलोभ विलो देव माया, पुत्र स्नेहा लागोनी, तो हा माझा पुत्र श्रीकृष्ण जाण. सुतपा नावाचा ऋषी वसुदेव झाला, असंच आहे का भागवतात. आणि पृष्णी नावाची स्त्री त्याची पत्नी झाली. आणि कृष्णाचं नाव आहे पृष्णी गर्भ. आणि वसुदेवाचा वासुदेव झाला. आलं ध्यानात. मग त्यांचं जे कर्ज होतं भक्ती केल्याचं, ऋण फेडावया अवतार केला. ऋण फेडावया अवतार. आणि तुम्ही बोलले ते थोडं वेगळंच आहे. असू दे, आता होते चूक. चला सांगू आता पुढचं. म्हणून एक करत राहावं. भगवान सुद्धा कर्ज फेडतो. आहे का चरण. देव कर्ज फेडतो. ऋण फेडावया, हळूहळू फेडी ऋण. फेडी ऋण, हळूहळू फेडी ऋण. हळूहळू फेडी ऋण. ओनिया रुपे दिन, 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 ओनिया रुपे दिन. देव कर्ज फेडतो ना. फेडतो ना देव कर्ज. आता मी शेतामध्ये फिरायला जात होतो. गाईंना चारा टाकायचा. मात्र मला तो नान आजही आहे. तिकडनं चिमण्या चोच मारत होत्या सापाला. तुम्हाला जर कोणी म्हटलं सगळ्यात जास्त शत्रू कोणाला, तर सापाला. नंबर 2 वाघाला, लांडग्याला, कोल्याला आणि विंचूला. या 5-6 जणांना सगळ्यात जास्त वैरी आहे. आता हे घरट आहे, याच्यात काड्या असं टाकलेल्या आहेत आणि त्या पक्ष्याची अंडी आहेत ना, पक्षी बाहेर गेलेला आहे. तो त्या फांद्यांवर चढून त्या पक्ष्याची अंडी गिळतो साप. कोवडे कोवडे पिलं राहतात तेही गिळतो. आणि पक्षी झोपेत असला किंवा बेसावध असला त्यालाही पकडतो. माणसाला, जनावरालाही दंश करतो साप. सगळ्या जगाचा वैरी आहे तो. त्याला सगळ्यात जास्त वैरी आहेत. वाघ वैरी आहे, लांडगा वैरी आहेत. कशामुळे. तर एकच करा. तुका म्हणे सर्प विंचू नारायण, वंदावे दुरून शिव. आहे का भंग. मी गप्पा सांगतोय ना, कारण गप्पाचा टप्पा पूर्ण करणारे आप्पा गायगाव झाले. ते एका बुवाचं कीर्तन ऐकून घ्यायचं, तेवढं पाठ करायचं. मी कीर्तनात बोललो शांडिल्य ऋषी, आणि ती कीर्तनकार महिला शांडवीला म्हणायची, शांडवीला. तर एक गोष्ट ऐकून घ्या. आणखी एक सांगतो तुम्हाला. सगळ्यात महत्वाचं हे वैर जे होतं, स स स स काय काय. रानातलं सस नाही. स म्हणजे स्त्री. रावणाचं रामाबरोबर वैर झालं कशाने. विनाकारण. स स संपत्ती. दुर्योधनाचं ना धर्मराजाचं. स स स सोनं आणि स म्हणजे सत्ता. तसे अनेक कारण आहेत. एक 15 दिवस झाले असतील का काय, मला वाटतं. काय काही आठवत नाही आता. अकोल्याकडे गाडी चालली होती एसटी. एक मुसलमान चढला. आला कंडक्टर त्याच्याजवळ. तो मुसलमान माझ्या शेजारी बसला. हा, त्याने कार्ड पाहिलं. बाबा तुमचं फुकटचं वय बसत नाही, बसत नाही. अर्ध तिकीट बसतं तुमचं, द्या पैसे द्या. महीना निकलने वाला है, मेरा कार्ड कैसे चालू है, तू क्या पता, तू मेरी क्या उम्र है. तो तिकीटचे पैसेही देत नव्हता. कंडक्टर पुढेही सरकत नव्हता. उज्जत सुरू झाली. काही माणसाला उज्जत घालण्यात इज्जत वाटते, पण इज्जत गेल्याचं काहीच वाटत नाही. त्या कंडक्टरची सद्बुद्धी वाटली बुवा मला. मी चांगल्याला चांगलंच म्हणतो. त्याने त्याच्या पदरचं तिकीट फाडलं अर्ध
त्याच्या मांडीवर ठेवून दिलं आणि मला काय बोलला, ओ काका. म्हटलं काय? या तिकीटचा हिशोब करा, याचं वय किती आहे याला सांगा म्हणे. आता माणुसकी नात्याने हिशोब करायला लागेल का नाही मला? माणुसकीने सांगलं त्या कंडक्टरने. मी या देशाचा नागरिक आहे, सुज्ञान नागरिकाचं कर्तव्य. तर मग मी लगेच हिशोब काढला. या दिवशी हा 0 वर्षाचा आहे, पुढच्या वर्षी 1 वर्षाचं गणित काढलं आणि त्या गणितात त्याचं 67चं वय निघालं. म्हटलं बड़े मियाँ तुम्हारी उम्र 67 की है, तुमसे क्या लेन देन है? तुम्हारे क्या मेरी दुश्मनी है क्या? तुमने क्या झगड़ा खड़ा कर दिया? क्या जरूरत है तुमको सच बताने की? म्हणजे तेरे लिए झूठ बताना क्या? घेणं देणं कंदील लावून येणं. मग मी बोललो, म्हटलं काही करू नको, कंडक्टरने तिकीट दिलाय ना, आम्ही 1-1 रुपया गोळा करून तुझे तिकीटचे पैसे भरता म्हटलं. तरी बी त्याला काही वाटले नाही महाराज. स्वार्थामुळे वैर होतं हे ध्यानात ठेवायचं आहे. काय बोलावं आणि काय सांगावं. सत्य कथा सांगतो, सत्य कथा. 7 कीर्तनातले 8 कीर्तनातले शेवटचे 2 कीर्तन माझे होते. श्रीगोंदा तालुका, नगर जिल्हा. प्रत्येक कीर्तनकारचे 2-2, 3-3 हजार काढले त्या बुवाने, मधल्या बुवाने. खिशातून नाही, कागदाच्या पाकिटातून काढले. आणि सगळ्यात जास्त मला 2 कीर्तन माझेच होते. पुढच्या वर्षी त्या गावाला कोणीच तारीख देत नव्हतं, कोणीच तारीख देत नव्हतं. त्याला वाटलं आणि तो पैसे केव्हा द्यायचा कीर्तनकाराला? गाडी आण ना. अरे त्या बाबाची गाडी चुकेल ना, लांबचा प्रवास आहे. कीर्तनकार गाडीवर बसू द्यायचा आणि व्यवस्थित सोडून दे महाराजांना, लवकर जा म्हणजे जाऊ नको कुठे. आणि तेव्हा तो खिशात पाकिट घालायचा आणि मग याने लगेच गाडी काढायची. म्हणजे इतका अभ्यास होता, मोदी साहेबांचा बी नाही तेवढा. गाडी ढणताना तो पैसे देत होता. पुढच्या वर्षी कोणी तारखा दिल्याने काय झालं असं आपल्याला कोणी तारीख देत नाही. ओळखीच्या बॉला विचारलं त्यांनी, म्हणे असं असं झालेलं आहे. मग त्या बॉला 15-20 जणांनी मध्ये बसवलं, ज्याने पैसे काढले. त्याची पूर्ण ज्ञानेश्वरी पाठ आहे. 27,000ची बेरीज लागली. त्याला जवळपास कीर्तन द्यायचं नाही असा ठराव झाला. कोणी वैर केलंय? स म्हणजे स्वार्थ, स म्हणजे सोनं, स म्हणजे सत्ता, स म्हणजे स्त्री. कशामुळे स्वार्थ झाला? आणखी एक सांगतो. कर्ज घेतलं ते दिलं नाही म्हणजे ऋण. कर्ज म्हणजे ऋण, बरोबर आहे ना? स्टेट बँकेच्या फार्मामध्ये येतं खाली. कोणता फार्मा? KCC, किसान क्रेडिट कार्ड. ऋणी म्हणजे कर्जदार, आपली सही होते. तसंच काय होतं ते ऐका आता. कर्ज दिलं नाही, मग वैर झालं आणि वैरामुळे हत्या झाली. एका ते साधोनी मारी ती. अरे काढा माझे मायबाप, ज्ञानेश्वरी काढा हो तुम्ही, माझ्याबद्दल तुम्हाला रागच राहणार नाही. मग एका ते साधोनी मारी ती, एकाचे सर्वस्व हरिती, एका लागी उभारी ती. अपाय यंत्र. अपाय यंत्र या शब्दाचा अर्थ आहे अपायकारक युक्त्या शोधून त्याला मारतात, त्याचा पैसा कमवतात आणि याचं ऋण तयार होतं आणि ते फेडण्याकरता जन्म घ्यावा लागतो. आता जाहीर झालेला आहे, प्रत्येक साखर कारखान्याच्या पुढे सरकारचा काटा राहील, भुई काटा. म्हणजे कारखान्याचा काटा राहणार नाही. कशा करता झालंय सांगा सांगा, बोला 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 बोला. थमारा पगा लागू बापजी मारा बाप. दुसरं वैर कशाने होतं? ओ पाहुणे, काय बनवतात जेवायला? आमासने नॉन व्हेज लागतं या. कळ नका तू मासने हो. होय पाहुणं, तू मासने नॉन व्हेज बनवायचं. आता उदाहरण सांगतो. जन्मभर त्याने 1967 प्राण्यांचं मांस खाल्लं. उदाहरण आहे 1900. मग एवढे जन्म गेल का तो? तर नाग मारला, 7-8 दिवसांनी एवढ्या एवढ्या आळ्या पडल्या. त्याच्या शेपटीपासून तर मुंडक्यापर्यंत पांढरे आळ्या त्याला खात होत्या. याने जेवढ्यांना खाल्लं असेल तेवढे याला खातात. कशावरून?
मांस खाता हौस करी जोडणी वैरी ठेवीला जोडणी वैरी ठेवीला जोडणी वैरी ठेवीला मांस खाता हौस करी जोडणी वैरा ठेवी गेला जोडणी वैरा ठेवी गेला जोडणी वैरा ठेवी गेला मांस आता हौस करी मांस खाता हौस करी जोडणी वैरी ठेवीला जोडणी वैरी ठेवीला जोडणी वैरी ठेवीला मांस खाता हौस करी मांस खाता हौस करी जोडणी वैरी ठेवीला जोडणी वैरी ठेवीला जोडणी वैरी ठेवीला बरोबर माझं काम मोडून टाकलं त्यांनी. आलं ना, आता काय माझ्यावर शंका राहिली का? जो शंका गेल तर आमच्या दोन्ही अर्धे अर्धे घ्या. मग मांस खाता मनुस्मृती नावाचा ग्रंथ मी गुजरात मधून आणलेला आहे. त्याच्यात मास शब्दाची व्याख्या अशी केली आहे, माम मावर अनुस्वार म्हणजे मला आणि सचा अर्थ होतो तुला. जो व्याकरण शिकलेला असेल संस्कृताचं ग्रामर त्याला विचारा. आता तू मला खाल्लं तर पुढे मी तुला खाईन. ज्याचा त्याने विचार करावा. हा, शत्रूचा आदर करावा, शत्रूला भोजन द्यावं. पाण्यातल्या मासोळींना पिठाच्या गोळ्या करून करून थोडं थोडं टाकावं. की माझ्या खिशात किंवा बऱ्याच वेळेला गावाकडे असलो भाकर राहते, जिथे गाय भेटली, जी मी खार म्हणता का खडी खाप, तिचा हिस्सा काढतो. अशोक वृक्षावर राहतात 7-8 खारी, त्यांची तिथे ठेवून देतो. शेंगदाणे टाकावेत, मुंगींना साखर टाकावी. पाण्यातल्या मासोळ्या वैर बुद्धी खलास होऊन जाते. दिवा लावताना कोणता मंत्र म्हणतात तो शिकून घ्या. सुरुवात सांगा ना मला. पुढे 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 शुभम करोती कल्याणम आरोग्यम धन संपदा. पुढे काय आहे? मग कीर्तन कशावर चाललंय? शत्रुबुद्धी विनाशाय दीप ज्योतिम नमस्तते. पुनश्च ऐका. आणि आपल्याला मी पुढे सांगणारच आहे, काही हरकत नाही. एकच सांगतो, एक चरण तुम्हाला म्हणावंच लागणार आहे, पण ते विठोबा रखुमाई करून घेऊ. पण नुसतं चरण सांगतो तोपर्यंत आठवून घ्या. ती गवळण आहे बांधास महाराजांची. बांधास महाराज नाथबाबांचे पणजोबा. आलं ध्यानात. वृंदावनी वेणू कवणाचा माय वाजे. वेणू वाजे गोवर्धनु गाजे. पुच्छ पसरुनी मयूर विराजे. मज पाहता भासती. आणि पुढचं सांगा, तृण चारा चरू विसरली. पुढे गाई व्याघ्र एके ठाई झाली. ही तोपर्यंत पाठ करा. विठोबा रखुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार विठोबार कुमार. जय 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 गोपार कुमार. हा हा गोपार कुमार. जय 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 गोपार कुमार. हा हा गोपार कुमार. जय जय गोपार कुमार. हा हा कुमार. खोबा 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 खोबा
कुमाई हे हे गोपाल कुमाई हे हे गोपाल कुमाई गोपाल कुमाई तुकाराम महाराजांचं देवांचं बोलणं चालू आहे. तू नेणत नाही का? तुम्ही नेणत नाही का? येतो एका एका नेने पांडुरंगा येतो येतो नेने पांडुरंगा येतो येता देना पांडुरंगा येता देवा पांडुरंगा येतो 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 नेने पांडुरंगा येतो नेने पांडुरंगा एकाने पांडुरंगा तुम्ही सांगता साजना तुम्ही सांगता साजना तुम्ही सांगता दादा तुम्ही सांगता सत्य तुम्ही सांगता साजना तुम्ही सांगत साजना तुम्ही सांगत साजना तुम्ही सांगत साजना येतो येतो नेना पांडुरंगा येतो नेना पांडुरंगा येतो नेना पांडुरंगा पांडुरंगा अभंग एका नेना हा ना, हे तुम्हाला माहित नाही का देवा? तुकाराम महाराज आणि देव. आता आम्ही तुकाराम महाराजांना विचारलं, काय गाथेतच विचारलं, तुम्हाला कोणी शत्रू नाही का? नाही माझा कोणी उरला दुर्जन, नाही माझा कोणी उरला दुर्जन, माझा कोणी उरला दुर्जन, नाही माझा कोणी उरला दुर्जन, माय बापा विना ब्रह्मांडात, माय बापा विना ब्रह्मांडात, माय बापा विना ब्रह्मांडात. मला कोणी शत्रू उरला नाही. एक कालेजचा मुलगा आला 20-21 वर्षाचा, रावणाला कस काय मारलं मग? त्याला वाटलं मला काय पॉइंट सापडला, हा कंसाला कस काय मारलं मग? अरे तू घाई नको करू रे, ऐक बाबा. तर मी तुम्हाला उदाहरणाने सांगतो म्हटलं. ते त्यांना जे सांगितलं ते ऐका. ही माझी मोटरसायकल आहे, 2.25 लाखाची बुलेट. बुलेट म्हणजे बंदूकची गोळी सारखी जाणारी. मी तिला धुवून काढलं, माझं अंगणी धुतलं, पहिले गाडी धुतली, तिला गुलाल लावला, आणि तिला हार घातला. 350 रुपयाचा हार टाकला मी त्या गाडीला. मी त्या गाडीवर प्रेम केलं, पण गाडी माझ्यावर प्रेम करते आहे का? मग हे प्रेम एकतर्फी का दुतर्फी? दुतर्फी. मग एकाने एकावर प्रेम केलं, त्या गाडीने माझ्यावर प्रेम केलं नाही. तसं त्या कंसाने कृष्णाशी शत्रुत्व केलं, कृष्णाने त्याच्याशी शत्रुत्व केलं नाही. कशावरून? समोहम सर्वभूतेषु, सर्व प्राणी मात्र त्याचीच लेकर आहे. मग मारलं का? त्याच्या कर्माचं फल दिलं. नाही दिलं तो नरकात खेचपत पडेल ना. तुकाराम महाराज रामेश्वर भट्टाला शत्रू मानत नव्हते, पण रामेश्वर भट्ट त्यांना शत्रू मान. एकतर्फी वैर आहे. मग काय करायचं? गीतेचा पुरावा नाही दिला तुम्ही. निर्वैर यावर गीतेचा पुरावा पाहिजे आम्हाला. 11वा अध्याय 55वा श्लोक.
मत कर्म कृन मत परमो मत भक्त संग वर्जिता निर्वैरस सर्वभूतेषु यस्स मामेती पांडव. शत्रू आणि मित्र समान झाले असा गीतेत 12व्या अध्याय श्लोक आहे. समशत्रौच तथा ते म्हातारी माणसं पुरावा देत आहेत. अजून काही आहे? अरे पुष्कळ आहे बाबा, हे संपणारच नाही आहे. मग कस काय करावं आता सांगून जातो तुम्हाला. शांततेने एक ऐका. सापडली ना गवडण? मी काय सांगितलं होतं 15 मिनिटापूर्वी? ऐका, मी सरळ बोलून घेतो. करू सुरुवात. तृण चारा चरू विसरली गाई व्याघ्र एके ठिकाणी झाली. भावा विसरली पक्षी कुळे एकत्र राही. तृणचारा चोरो विसरली गाई व्याघ्र एके काही झाली. समूळ भावा विसरले एक चरण मागे पुढे झालं. तृण चारा चरू विसरले. ज्या वेळेला मुरली वाजली त्या वेळेला गाय आणि वाघ एकाच ठिकाणी आले. जळगाव जिल्ह्यात जामनेर तालुका आहे. गिरीश महाराज यांचा मतदारसंघ. शेंदुर्णी नावाचं गाव आहे. 10 अवताराचं सुंदर रूप सापडलं उकिरड्यामध्ये एक संत महात्म्याला, कडूजी महाराजांना, त्या गावाला. तिथे जैन लोकांची घरं आहेत. सोन्याचे व्यापारी आहेत त्यातले जैन. एकाच भांड्यामध्ये असं शिल्प बनवलेलं आहे. कशाचं? संगमरवरी दगडाचं. एका बाजूनं वाघ पाणी पितो आहे त्याच भांड्यात, आणि त्याच भांड्यात एका बाजूनं गाय पाणी पिते आहे. गाई व्याघ्र एकेठाई झाली. वैरभाव समूळ विसरली आणि पक्षी कुडे निवांत राहिले. किलबिल 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 करणारे कू कू सगळे निवांत झाले आणि वैरभाव समूळ विसरले. यारे यारे लहान थोर याती भलते. भारताची वैर करणारा एक देश आहे. कंगाल झाला महाराज गुंडांना पोसून पोसून. हे पैसे घेऊन तिथे बांसवोट घडव. 150-150 रुपये किलो भाजीपाला झाला. दूध नाही बरोबर खायला. बाळंत स्त्रीला चांगला आहार नाही त्या देशात. तरुणांना चांगलं हे ज्ञान नाही. कर्ज दुसऱ्याशी वैर करणाऱ्याला शांती राहत नाही. वैरिया नीद आली. आता आठवली गोबी. वैरिया नीद आली. आता द्वंद्वे माझी संपली. संपलं नाही, तो जागा झाला की पुन्हा वैर जागा होईल. आपण एवढंच ध्यानात ठेवायचं, सासू आणि सुनीचं 100% प्रेम पाहिजे आणि सासूचं आपल्या मुलीशी 99% प्रेम पाहिजे. मी असं का बोललो? मी गांजा पिऊन बोललो का? मुलगी आपल्या घरी आलेली आहे, ती पाहुणी नाही. काय आई तू सून करून आणली? तिला कालवण भाकर येत नाही. आग मध्ये तेल टाकून आग भडकवायची नाही. आई तुझी सून चुकली असेल पण काही दिवसाने हुशार होऊन जाईल. मोहनथाल सुद्धा बनवेल. तिने त्या घरामध्ये विरोधी पक्ष नेत्याची भूमिका घ्यायची नाही. एक म्हातारीला 2 सोना झाल्या पहिल्या, पटल्या नाही म्हणून हाकलून दिल्या. तिसऱ्यांदा मिळत नाही, बिना लग्नाची आणली, ती निघून गेली. मुलगा तसाचा तसाच आहे. हा वैराचा प्रश्न आहे. सून आपली आहे आणि मुलगी पाहुणी नाही. आपला मुलगा आपल्या ताटात जेवत असेल तर कुत्र्याचा आपल्याकडे हक्क आहे, गाईचा हक्क आहे, मांजरीचा हक्क आहे. सर्वांचं सर्वांना द्यावं. पुढे बोलण्याकरता शेवटचंच उदाहरण आहे. एक आता शेवटचं उदाहरण आहे. एका नेणा पांडुरंगा तुम्ही सांगत असा जगा, माझा संबंध तो किती चुकवा. लोकांची फजिती चुकवण्याकरता छोटंसं उदाहरण सांगलं की कीर्तन संपलं. रामावतार सुरू झाला. रामचंद्र प्रभू वनवासात आले. इथे जवळच आले ना हो, इथेच ना हो, इथेच 5 वडाचे झाडं होते तिथे पंचवटीला. सीतामाई चोरी गेली. दोन्ही भाऊ शोधत आले आणि सीतामाईला रावण घेऊन जात असताना जटायू आडवा आला. कुठला जटायू? सर्व तीर्थ टाकेत मारली झडप. त्याच्या तोंडावर रक्तबंबाड केला रावणाला. उडत जायचा आणि लांबून येऊन झडप मारायचा. त्याला वाटलं डोळे फोडतो का काय. सीता सोड. वा वा वा
काय योद्धा आहे वा, काय युद्धाचं ज्ञान आहे. लबाडाची स्तुती आणि कंजूस माणसाची स्तुती. कंजूस माणसाने केलेली स्तुती भुकी ठेवते आणि लबाडाने केलेली स्तुती आपल्याला फसवते. वा काय वीर आहे. तुझं मरण म्हणे तुझं सांग. डाव्या पायाचा अंगठा फोडला की मरतो म्हणे. माझं मरण पंख तोडल्यावर आहे. पंख तोडले तो त्या बेशुद्ध होऊन पडला. त्याच्या अंगठ्याला फोडलं तो मेला नाही. खोटं बोलला तो. राम राम. दोन्ही भाऊ जाडीपर्यंत आले. सर्व तीर्थ टाके जवळ आले. दादा इकडे या. काय बघा ना काय हे पंख कोणी छाटले या पक्षाचे. बरं ते छाटले. तो काय म्हणतो ऐका. राम राम. अरे लक्ष्मण हा घातपाताचा प्रकार आहे. कोण आहेस तू. कोण आहे. जटायू. ऊर्जा मिळाली. जटायू आहे. कोणी अवस्था केली. दुष्ट रावण. माझी आई सीतामाईला या दिशेने घेऊन गेला. खरं बोललो तर फसलो. खोटं बोलल्यानं जिंकला. याने निवडणूक कशी जिंकली रावणाने. या दिशेने गेला. मी खोटं बोललो. माझे काही शोक मानू नको. वेदना शमन झाल्या. वेदना बंद झाल्या. तू ना पूर्ववत करतो तुला. नको देवा. आई तसंच राहू द्या. तुमची मांडी मला मिळाली नाही. दशरथ महाराजांना मिळाली नाही. तुमच्या मांडीवर माझा जीव जाऊ द्या. गीध रूप त्याची धरी हरिरूपा. गिजाडाचं रूप टाकलं ना हरिरूप धरलं. गेलं उद्धरून. रामचंद्र प्रभू पुढे गेले. किष्किंधा नगरी लागली. कुठे लागली. म्हैसूरकडे कर्नाटकात. रावण बगलमध्ये मारून फेरी मारणारा वाली आणि भावाची वैर झालं. त्याची स्त्री हिसकून घेतली आणि राज्यातून हाकलून दिलं. नळ नील सुग्रीव जामवंत. मोबाईलमध्ये रावण आहे हा विषय मोबाईलमध्ये येत नाही माझ्या रामायणातला. हनुमानजी या जंगलात वाली येणार नाही. का बरं. त्याला शाप आहे. या जंगलात आल्यावर तो मरून जाईल. पण त्याने जर मारेकरी पाठवले आपल्याला मारण्याकरता तर हा ते बघा ते 2 जण कोण येत आहेत. दोन्हीजवळ धनुष्य आहे. डोंगराच्या उंच टेकडीवर उंच झाडाच्या उंच शेंडावर 5 जण बसले होते. नळनी जामवंत सुग्रीव हनुमंत. हे त्या झाडाखाली झोपलेत. एकाने एकाच्या मांडीवर डोकं ठेवून झोप घेतो. आपल्याला मारायला आले असतील. हनुमानजी तपास कर. हनुमानजी गेले झाडावरून झाडावर. लक्ष्मण काय दादा. वानर बघ. वानर. हा वानर जंगल आहे. वानर असतं. नाही हे सामान्य वानर नाही. हे ब्रह्मचारी वानर आहे. हा हा हा. रावणाची जाडी असं वर्णन आहे. हनुमंत महाबळी. ज्या वेळेला हे वानर अंजनामाईच्या पोटी जन्माला आलं म्हणे तर याच्या कमरेला जन्मताच लंगोट होता. याचं गुप्तांग सुद्धा याच्या आईने पाहिलेलं नाही. हनुमानजीने ओळखलं. माझ्या आईने सांगितलं तुझी ओळख ज्याला होईल तोच तुझा गुरु तोच तुझा देव. तिथून उडी मारले आणि पाय धरले. कोण आहेस. हनुमान. आमचे सुग्रीव महाराज व्याकुळ आहेत. स्त्री हिसकून घेतली. राज्य हिसकून गेलं. ढाकलून दिलं. त्याच्याशी मैत्री करार झाला. मध्ये यज्ञकुंड पेटवलं. 5 फेऱ्या मारल्या. हातात हात घेतला. कोणी रावणाला मारण्याची पैज घेतली आणि वालीने रामाने हातात हात घेऊन फेऱ्या मारल्या. मैत्री करार झाला. झालं युद्ध सुरू. सुग्रीवाचं आणि गदा युद्ध सुरू झालं. ज्या वेळेला गदा युद्ध सुरू झालं. राम बालिनी जे धाम पठावा नगर जन सब व्याकुल धावा. लोक पळत आले. आपल्या राजाला मारणारा कोण आहे. आपल्या शूर राजाला मारणारा कोण आहे. त्यावेळेला तिथे बाण शिरला त्या वालीच्या. आमचं भावाभावाचं युद्ध आहे आणि इथे भावाभावाजवळ तर बाण नाही. धनुष्य नाही. बाण मारणारे कोण आहेत. यांच्या हातात गदा आहेत बाकीच्यांच्या. तेवढ्यात रामचंद्र प्रभू लक्ष्मण आले. तुम्ही मला बाण मारला. हो. का बाण मारला. तुमचं माझं वैर नाही.
लक्षात ठेव. अनुज बंधू बंधू भगिनी सुतनारी, लहान भावाची मुलगी, लहान भावाची पत्नी, आपली मुलगी, मित्राची मुलगी, आपली सून, या सगळ्या मुलीच्या समान आहे. आणि इने अवलोकन दृष्टी जोई ताये बधे कछु पाप न होई. अशा दुष्ट पुरुषाला मारल्यावर पाप होत नाही. आणि मी राजा आहे आणि तू प्रजा आहे म्हणून तुला मारलं, तू अपराधी आहे म्हणून तुला मारलं, पण लपून का मारलं? तो वाली झाला पारधी, काय बनला? व्याध. बिल्ले विंदिले पाठा लागतो, बिल्ले विंदिले शारंगधर. आणि रामचंद्र बनले श्रीकृष्ण. प्रभास पट्टणला वीर आसन घालून बसले आणि त्याने हरण समजून बाण मारला. रामाने वालीला मारलं तर वालीने पारधीहून कृष्णाला मारलं. मग रामाला जर चुकत नाही तर राम बोला चुकेल का? ज्याचा त्याने विचार करावा. तुका म्हणे याच्यासाठी मज घेता न ये तुटी. ज्ञानेश्वर माझं संपलंय बा. संपलं ना, काय करायचंय सांगा ना. तू का म्हणे याची साठी, तू का म्हणे याची साठी, तू का म्हणे याच्यासाठी, तू का म्हणे याची साठी, तू का म्हणे याची साठी, तू का म्हणे याच्यासाठी, तू का म्हणे याच्यासाठी. घेता नये तुटी, मज घेता नये तुटी, हे काने ना पांडुरंगा, एकाने ना पांडुरंगा. माझ्या घेता नाय तुटी, माझ्या घेता नाय तुटी, एकाने ना पांडुरंगा, पांडुरंगा. जगा तुम्ही सांगत तसे जगा, सांगत तसे जगा, एकाने ना पांडुरंगा, एकाने ना पांडुरंगा. तुम्ही सांगत असे जगा, तुम्ही सांगत असे जगा, तुम्ही सांगत असे जगा, किती लावा दिला तुम्ही सांग
जगात तुम्ही सांग संगत से तुम्ही संगत से जगा संगत से जगा तुम्ही सांग सांगत ते जगत मी सांगत ते जगत सांगत तुम्ही सांगत से जना तुम्ही जागा रे तुम्ही सांगत असं जरा तुम्ही सांगत असे जय जय